नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी मनोरंजन कट्टा चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत विण दोघातली ही तुटेना मालिकेच्या मागच्या काही भागांचा थोडक्यात आढावा आणि त्यानंतर आजच्या भागात नेमकं काय काय घडलं ते सविस्तर जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वात आधी बोलायचं झालं तर महा एपिसोडमध्ये एक खूपच सुंदर आणि भावनिक प्रसंग पाहायला मिळाला। निकिता आणि आनंद यांनी समरला स्वानंदीवरील त्याच्या प्रेमाची जाणीव करून देण्यासाठी एक प्रँक केला। स्वानंदीचा अपघात झाल्याचं ते समरला सांगतात। ते सांगतात समर पूर्णपणे घाबरून जातो। त्या क्षणी त्याला समजतं की स्वानंदी त्याच्यासाठी किती महत्त्वाची आहे। तेव्हा त्याला आपल्या मनातलं खरं प्रेम मान्य होतं आणि तो ठरवतो की आता स्वानंदीला आपल्या भावना सांगायच्यात। त्यानंतर स्वानंदी माहेरी गेलेली असते। जावयांच्या स्वागतांचा कार्यक्रम सुरू असतो। तिथे मात्र मंदाकिनीचा स्वभाव पुन्हा एकदा दिसून येतो। ती स्वानंदीकडून काम करून घेते, पण सुष्मिताला काहीच काम सांगत नाही। त्याचवेळी अंशुमन आणि स्वानंदी त्यांच्यात जोरदार वाद होतो। अंशुमन स्वानंदीला सरळ आव्हान देतो की येत्या 6 महिन्यात तिचा आणि समरचा घटस्फोट घडवून आणणार, पण स्वानंदी ही शांत बसत नाही। ती त्यालाच उलट आव्हान देते की शेवटी कोणाचं नातं टिकतं आणि कोणाचं तुटतं ते वेळच ठरवेल। यानंतर समरचं रोमॅन्टिक रूप पाहायला मिळालं। स्वानंदीसाठी तो एकापेक्षा एक सरप्राईज देत राहतो। नर्सरीमध्ये तिला आय लव्ह यू म्हणतो, तिच्यासाठी खास जागा दाखवतो आणि शेवटी मोठ्या बॅनरवर आपल्या प्रेमाची कबुली देतो। स्वानंदीच्या मनातही समरबद्दल प्रेम असतं, पण ती लगेच उत्तर देत नाही। योग्य वेळ आल्यावर उत्तर देईन असं ती समरला सांगते। दुसरीकडे मात्र मल्लिका आणि अंशुमन यांचे डाव अजूनही सुरूच असतात। त्यांचा उद्देश एकच असतो, राजवाडी कुटुंबाची प्रॉपर्टी आपल्या नावावर करायची। त्यासाठी समरच्या बनावटी सह्यांचा प्लॅन तयार केला जातो। पण जेव्हा अंशुमन वकिलाला भेटतो तेव्हा त्याला मोठा धक्का बसतो। संपूर्ण मालमत्ता समरच्या नाही तर नलिनी आजीच्या नावावर असल्याचं त्याला समजतं। त्यामुळे मल्लिका आणि अंशुमन आता आजीच्या अंगठ्यांचा ठसा मिळवण्याचा नवा कट रचतात। त्यानंतर वटपौर्णिमेचा सुंदर प्रसंग पाहायला मिळाला। सुरुवातीला स्वानंदी समरवर नाराज असते, कारण तो ऑफिसला गेला आहे असं तिला वाटत असतं। पण जेव्हा ती वडाच्या झाडाजवळ पोहोचते तेव्हा तिला आश्चर्याचा धक्का बसतो। समर स्वतः तिच्यासाठी वटपौर्णिमेची पूजा करत असतो आणि 7 जन्म हीच पत्नी मिळावी अशी मनापासून प्रार्थना करत असतो। हा प्रसंग दोघांच्या नात्यात आणखी गोडवा आणणारा ठरतो। याच दरम्यान सुष्मिताच्या पायाला दुखापत झालेली असल्याचं स्वानंदीच्या लक्षात येतं। ती प्रेमाने विचारते, सुष्मिता तुझ्या पायाला काय झालं? पण सुष्मिता काहीच सांगत नाही असं सांगून विषय टाळते। यामुळे स्वानंदीच्या मनात संशयाची पाल चुकचुकू लागते। आता बोलूया आजच्या भागाबद्दल। आजच्या भागाच्या सुरुवातीलाच मल्लिका आणि अंशुमनचा आणखी एक धक्कादायक डाव पाहायला मिळाला। आजीच्या अंगठ्यांचा ठसा मिळवण्यासाठी मल्लिकाने आधीच एक मोठा प्लॅन आखलेला असतो। ती सुष्मिताला झोपेचं औषध मिसळलेला ज्यूस नलिनी आजींना देण्यासाठी सांगते। सुष्मिता हातात ज्यूस घेऊन आजीकडे जाते। सुरुवातीला आजी तो ज्यूस घेण्यास तयार नसतात। तेव्हा सुष्मिता गोड बोलत म्हणते, आजी माझ्या हाताने हा ज्यूस घ्या ना, मी स्वानंदी ताईशी कधीच वाईट वागणार नाही। त्यावर आजी शांतपणे उत्तर देतात, माझा तुझ्यावर काही राग नाही, पण तू स्वानंदीशी ज्या पद्धतीने वागतेस ते मला अजिबात आवडत नाही। ती तुझी मोठी बहीण आहे, तिच्याशी प्रेमाने आणि आदराने वागत जा। सुष्मिता गोड बोलून आजीचा विश्वास जिंकते आणि शेवटी आजी तिच्या हाताने तो ज्यूस पितात। पण त्या ज्यूसमध्ये झोपेचं औषध मिसळलेलं असल्यामुळे काही वेळातच त्यांना गुंगी येते आणि त्या गाढ झोपेत जातात। हीच संधी साधत मल्लिका आणि अंशुमन लगेच खोलीत येतात। त्यांनी तयार ठेवलेल्या कागदपत्रांवरती आजीच्या अंगठ्यांचा ठसा घेतात। आपला प्लॅन यशस्वी झालेल्या आनंदाने दोघेही तिथून निघून जातात। यानंतर पुढच्या सीनमध्ये मल्लिका पुन्हा आजीसोबत बोलताना दिसते। ती अंशुमनचं कौतुक करत म्हणते की आता अंशुमन पूर्णपणे बदललाय। तो सुष्मितावर खूप प्रेम करतो, तिची काळजी घेतो, आता तो आधीसारखा राहिलेला नाही।
पण आजी तिचं काहीच म्हणणं लगेच मान्य करत नाहीत. त्या म्हणतात, माणूस बदललाय की नाही हे फक्त बोलून सिद्ध होत नाही, हे त्याच्या वागण्यातून दिसायला हवं. अंशुमनने आजपर्यंत जे काही केलं आहे ते इतक्या सहजासहजी विसरता येणार नाही. त्यामुळे तो खरं सुधारलाय की नाही हे सांगायला अजून वेळ आहे. मल्लिका पुन्हा त्याची बाजू घेत राहते. ती म्हणते, तुम्ही बघत नाही का तो सुष्मिताशी किती प्रेमाने वागतो. हे ऐकून आजी थोड्या वैतागतात आणि म्हणतात, माझं डोकं खूप दुखतंय. सुष्मिताने मला ज्यूस दिल्यापासून माझी तब्येत बिघडल्यासारखी वाटते आहे. त्यात तू ही सतत एकाच गोष्टीची चर्चा करून माझं डोकं अजून दुखवत आहेस. हे ऐकताच मल्लिका लगेच म्हणते, ठीक आहे, मी तुमच्यासाठी आलं घालून गरमागरम चहा बनवते. याच प्रसंगावर आजचा भाग संपतो. पण आता सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की आजींना दिलेल्या त्या झोपेच्या औषधाचा परिणाम पुढे काय होणार. मल्लिका आणि अंशुमनने घेतलेल्या अंगठ्यांचा ठसा त्यांच्या कामी येणार का? स्वानंदीला ह्या कटाचा सुगावा लागणार का? आणि अंशुमन हा नवा डाव उधळून लावणार आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढच्या भागात मिळणार आहेत. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच मालिकेंच्या रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनलला जोडलेले राहा. धन्यवाद.